मामा तुम्ही लहानपणी कुस्ती खेळले का? नाही. मग आता म्हातारपणात मी पैलवान आहे म्हणून कसं काय दाखव वाटते? आहेच पैलवान. हाय हा मग बरं कसं काय पैलवान वाटते तुम्हाला? काय कसं काय पैलवान वाटते? शरीरावर समजायचं. शरीरात काय काय खाल्ले काय पहिल्यापासून? हे उमराच्या दोड्या भाकरी, उंबऱ्याच्या दोड्या त्याच्या भाकरी, हा. अजून उडदाच्या पाल्याची भाकरी. हा बर, अजून काय काय खाल्ले? म्हणजे तवा हे कुठं तर पैलवान होणे शरीर दिसतंय, दगडासारखं घट शरीर आहे मग माहिती आहे का? अजून काय काय खाल्ले? वय किती आहे माहिती आहे का? 90-95 असेल. 83 म्हणजे 90च्या घरात आहे. हा. बरं बरं. काय काय खाल्ले? उंबराच्या भाकरी एकच सांगितल्या. उमराच्या भाकरी, उडदाच्या पाल्याच्या भाकरी, अजून चवाळीच्या ह्याच्या भाज्या. बर. दुसरं काय खातो? आणि पोटाला पोटवर आणून उठलो नव्हतं, वाट भरून आण नव्हतं, पण जे मिळतंय ते वेगळं होतं. हा हो. मग आता पोट भरून आण आहे, त्याचा काही फायदा नाही. आणि जे तुम्ही खात होता ते आता आण नाही. काय कशामुळे गोंधळ झाला एवढा? गोंधळ ह्या तुमच्या जन्मामुळं. हायब्रिड नाही, ह्यांच्या जन्मामुळं, दुसरं काय नाही. कसं काय मामा? मला जर नीट सांगावं, मला कळलं नाही मुद्दा. काय आमच्या जन्म तुमचा जन्म झालाय हा तेव्हापासून माणसाला कुठल्याच गोष्टीत सुख नाही. सुख नाही. हा सुख नाही, सुख बी नाही आणि कुठल्या गोष्टीचा फायदा बी नाही. मी मुंबईला 46 11 रुपये पगारामध्ये काम केले. 11 रुपये? 11 रुपये. तेव्हा दूध खाल्लं का नाही त्या उंबराच्या भाकरी संग? उमराच्या भाकरी दूध कुठला? हे मिरच्या कच्च्या. कुठच्या मिरच्या? हो हो. मग दूध कधी खाल्लंय का नाहीच खाल्लंय? दूध भरपूर पिलं. कशाच दूध? म्हशी. गाया नव्हत्या का? गाया नाही. त्या नव्हत्या? नव्हती गाय नाही. नाही. मग कधी आली गाई तुमच्या आयुष्यात? ही गाई मी इथं राहिलोय तेव्हापासून गाई पाळलेली. का बरं पाळले? म्हणजे मला तो नादच आहे. फायदा काय त्याचा? कशाचा? त्या गाईचा पाळून? गाय म्हणजे आई प्रमाण सांभाळली. मग त्या आईप्रमाणे सांभाळून फायदा काय नको का तिचा? मग फायदा नाही जर झाला तरी चालेल. हा, पण गाय जर तोंड बघितलं तर 1 वर्ष फायदा आहे. मग त्याला फायदा म्हणायचा. कुठनं नेते ती माणसं इथं येऊन शाना? दूध कुठनं नेते ती माणसं येऊन इथं दूध आपल्या गावातली नेते ती. गेल्या 5-5 लिटर दूध आहे का? नाही. 3-3? एक 2च्या दरम्यान. नाही, दूध गायला भरपूर आहे. तुम्ही नीट तिला फुल पोट भरून पोटवर आण नाही. खरं आहे का? मग 5 लिटरची गाय आहे. मग 5 लिटरची गाय आहे. 5 लिटरची नाही, 5 लिटरची आहे. चारल्यावर 5 लिटर देणार की? दिल 5 लिटर दिल. किती आहे ती बघितली काय? हे तुमच्या हातून तिला दूध कमी आहे हो. हे बरोबर आहे का? चुकलं बोलताना माझं? नाही, हे बरोबर. हा, माणूस आळशी झाला म्हणून 5 2 लिटर झाले ती. आणि आता आपलं सांभाळी ताकद नाही ना. नाही तुम्ही काय सांभाळताय? तुमची ताकद आहे का? खरंय खरंय. लाखात एक बोलला. लाखात 9 बोंबलत फिरायचं. हो. 80-90 हजाराचा बैल पाळलेला त्या टायमाला. आत्ता एकट्यानं. आता 10 जण लागते. आता 10 जणांनी बी होणार नाही. 10 जण लोंकाळी तरी बैल थांबणार. मामा नाव काय तुमचं? जयसिंग हरिओ. मग आता काय या वयात गाय सांभाळायची होती का? अनपण नाही कमी? आता मी सांभाळली म्हणजे मागल्या 4-5 वर्षात चांगली तब्येत होती तेव्हा सांभाळली. आता पोरगा सांभाळतो. मी घेऊन जाऊ? मग मी घेऊन जाऊ गाय सांभाळायला? गाय कुणालाच देत नाही. बरं कालवड तर द्या. कालवड बरं पुढच्या येताच द्या. हा, पुढले येतात. बघा रेकॉर्डिंग करतोय मामा. अगदी हा, पुढले येतात. मी हेच रेकॉर्डिंग आणून दाखवणार आहे. हो चालतंय. आज तारीख आहे 22 गाव गुंतो एप्रिल 2024. माझं मंगळवेढा गाव आहे. मंगळवेढा सोलापूर जिल्हा. आवर्जून एवढ्याला मी गाई घेऊन जाणार आहे. चालतंय. हा, बघा हे असंच तुम्हाला दाखवणार आहे पहिलवान म्हणून. चालतंय. हा, तुम्ही आता म्हणला ना पहिलवान सारखं हेच व्हिडिओ दाखवणार आहे. मला ह्याच गाईच पाहिजे, मला दुसऱ्या नाही.
ही कालवड दिलेली. बरं ती दिलेले ती राहू द्या. आता पुढे येत आला हा युजोबाहून नेली या कालवड विजय बुवा पांडुते हा का कालवड होती. कालवड होणार आहे. कालवड झाली तर घेऊन जावं. बैल भरवलाय का? नाही अजून. मग कालवड व्हायसाठी माज केल्यावर मला फोन करा, आठवणीन. चालतंय. हा आता त्यांच्याकडे बैल टॉपची आहे ती 1 नंबरची. गाय खाली घेऊन यायचं होईल का मामा? 100-125 किलोमीटर एवढं नाही. आणा की माझ्यासाठी. तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत आणा, आम्हाला तुमच्यासारखं पहिलवान व्हायचं आहे. नक्की मी वाट बघतो. मामा नाव परत एकदा सांगा खणखणीत. जयसिंग उंबराच्या भाकरी खाल्ल्यासारख्या. जयसिंग हरिभाऊ सूर्यवंशी. जयसिंग हरिबा सूर्यवंशी. हरिभाऊ एकच गाय का मामा? एक जर्सी आहे. हां मामा, तुम्ही अजून 15-20 वर्ष जगू शकता, पण गाय दररोज हिंडवावं लागेल तुम्हाला. नाही ही आता पाय चालत. बैलगाडीचं चाक गेलंय पायावनं. घोटाळा ते झालाय म्हणा की. पाणी टँकर गेलाय संपूर्ण. अर खुबा पाकच काढलेला आहे. काचा कशी जुळते ती असं डॉक्टरनं जुळलंय, पण तेच बिचारा मग तुम्हाला नटा बोलताना पीठ केले म्हणा की. नाही नटा बोलताना नाही. हा नट बोल्ट लावला वेल्डिंग केले. येतली ती वेल्डिंग करून ठेव. तुम्ही वेल्डिंगचाच माणूस आहे आता. मग पहिला उमराचा माणूस कमी झालाय. हा मग आम्हाला आवडतंय म्हणून नाही पटला बरं का. मग असा माणूस पटला मला. कालवडीचा हे घ्या जरा. मामा पुढच्या वेळेला माझ केल्यावर मला आवर्जून सांगा. आता 10-12 दिवसात वाप करेल. अहो पहिलवानची व्हिडिओ उघड्याच असते ती कुस्तीच्या. त्यावेळी त्याला म्हणते ते तू कपडे घाल, कॅमेरा दिसणार आहे. आ बरोबर. मी मामाला सांगितलं आधी शर्ट घाला, मामाला आवडलं नाही. आता माझी काय चूक आहे? खिलार जतन करा म्हणून शाना गावोगावी फिरवून. मामा तुमचं कार्य मला आवडलं. तुमचा आवाज, तुमची धमक बरोबर. ही पूर्वी तुम्ही खाल्लं होतं म्हणून आज टिकले. आणि आम्ही जन्माला आलो म्हणून बोंबलत फिरायला लागलो. आम्हाला ती पिकवायला सुद्धा वेळ नाही, खायला सुद्धा वेळ नाही. असं झालंय. वसवस वाढली आमची. थोडी दोन मिळणार बी नाही. आण तुम्हाला चोऱ्या केल्यात तर जाण. आता करायची कोणाची? कुणाची? हे मोठा प्रश्न आहे. कुणा माझ्याकडे या. तुमचा घास बी नाही तेव्हा तो बांधून ठेवला. बघितलंय पण ती जरा त्याला पण तुमच्या संग घ्याय पाहिजे. म्हणून ती भुक ना. गाय कोणत्या बैलाची माहिती आहे का? ही नाही बैलाही माहिती नाही. माहिती काढून घ्या की मला सांगा परत. नाही. गाय कुणाकडे आणली त्याच्याकडे विचारून. नाही गाई अशीच सोडून दिलेली होती. त्या गाईला कालवड झाली होती. ही गाय सोडून दिलेली जंगलात हो बांधून ठेवलेली हो. ती गाय आहे ही. ती नाही तिचं पिल्लू. तिचं पिल्लू आहे. असं वे. हो हा, हा. जंगलात सोडून दिलेल्या. नाही जंगलात ती गाय सुटून आलेली दाव त्या जंगलातल्या त्या जोडपात अडकलेलं होतं. मामा आणि ती तिथं अडकून राहिली. अशीच होती का ती गाय? अशीच अशीच हो अशीच अलग लक्षात. जंगलातली गाय म्हणजे ती अग्रेसिव्ह नर रूपातली ठोसार गाय आहे, म्हणून ती रूप आहे. ही प्युअर धनगरी जातीतली गाई. खरं खरं बोलला मामा तुम्ही. प्युअर धनगरी जातीतली गाई. ठोसार. हा ठोसार. हे आता ज्या अलीकडे उगं नाजूक बघते नाही, ते. नाही, शिंग त्याला करंगळवणी काय पाहिजे, गळा बांगडीवणी पाहिजे, हा शेपूट चापकावणी पाहिजे म्हणते ती. याला कोणी बी बत्ता लावा कुठल्याही गोष्टी आणि कुठली बट्टी आहे म्हणून जाऊन द्यावी. हा मग मी आलेल्या म्हणत होतो नाव ठेवतो गाय घेऊन जावा म्हणून. मामा धनगरी कसं काय म्हणायचं? कशाबद्दल म्हणायचं आपण? धनगरी मी तुमच्याकडले खाल्ली गडलीच गाई. गाई खाल्ली गडली मान देतात ती. हा एक सरा मागे तिथनं. बैलासारखी गाय आहे मामा. मग शिंग बैलासारखं जाड लांबार, मग हाडाला जाडीपणा, पोक्तापणा आहे का नाही? मामा दूध खायला येणार आहे पुढच्या वर्षी गायचं या का? आता आहे घरात. दूध आहे का? काय माहिती वगैरे पाहिजे. काढताय का दूध? दूध काढतो पण गायचं दूध जो बेमारी मनुष्य असेल, ज्याला लकवा भरला असेल, त्याला काय
ह्या गायच्या दुधावर एक मनुष्य जगविला आहे. हो. अजून मुलगीच आहे. आहे तो. आणि तो गायच्या मोठ्या दुधावर एक घराण्यातला मनुष्य जगवलाय. जगविला मोठ्या घराण्यातला आहे. हम्म. सागरचा मेवना. म्हणजे पैसवान घरातला पैसे करा. या गायकडून सांभाळला. हा, त्याला दूध कुठेच मिळत नव्हतं. मामा एवढं कधी बोलला होता का कॅमेऱ्यासमोर तुम्ही बोललो ह्याच्या अगोदर? होय. हे असं कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात, हा. राजकारणी माणसात नाही असते ते मामा असते का? असते तर बर. गावात फेमस आहे कुठल्याही ते चार पोटाला गावात. जगतच, हा. कुठल्याही पोटाला उभा कर, ताकद नाही आवाज काढायची पुढं. हे आवाज तुमचा साठवून ठेवायचा आहे म्हणून कॅमेरा चालू केलाय. चल.